धुळे शहरात भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उद्रेक ॲडव्होकेट अमित दुसाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार अनुप अग्रवाल यांना सादर केलेल्या निवेदनातून पक्षातील खदखद उघड झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत निष्ठावानांना डावलून भ्रष्टाचारावर आरोप असलेल्या आणि गद्दारांना तिकीट देऊ नये अशी आग्रही मागणी करत हे जुने शिलेदार संतापले आहेत. केवळ निवडून येण्याच्या क्षमतेसाठी विचारधारा बाजूला सारली जाते का? संघ शाखेला अडथळा करणाऱ्या नगरसेवकांना संरक्षण मिळतंय का? हे आणि असे अनेक जळजळतील प्रश्न या निवेदनातून उपस्थित झाले आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जुन्या कार्यकर्त्यांची व्यथा नेमकी काय आणि पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार? जाणून घ्या या सविस्तर बातमीमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल मॅच. निवडणुकीचे रणशिंग फुकलं गेलं की सर्वात आधी गर्दी होते ती इच्छुकांची. पण या गर्दीत काही चेहरे असे असतात जे फक्त निवडणुकीपुरते उगवत नाही, तर ते पक्षाच्या पडत्या काळातही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे असतात. अशा जुन्या निष्ठावान आणि विशेषतः संघ परिवाराशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी आता एक ठाम भूमिका घेतली आहे. नुकतीच ॲडव्होकेट अमित दुसाने यांच्या नेतृत्वाखाली जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने आमदार अनुप अग्रवाल यांची भेट घेतली. ही भेट फक्त औपचारिक नव्हती, तर यात मनात साचलेली खदखद आणि पक्षाच्या भविष्याची चिंता होती. त्याने आमदारांना एक सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनातील सर्वात महत्त्वाची मागणी हीच आहे की जेव्हा पक्ष कठीण काळातून जात होता, जेव्हा पक्षात यायला लोक घाबरत होते, तेव्हा ज्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले त्यांनाच या महानगरपालिकेच्या निवडणुकीत न्याय मिळायला हवा. आता पक्षाला अनुकूल काळ आला आहे, म्हणजेच आता निवडून येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नवीन लोकांची, ज्याला आपण आयाराम गयाराम म्हणतो, त्यांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत मूळ कार्यकर्त्यांना डावलून चालणार नाही अशी स्पष्ट भूमिका या शिष्टमंडळाने मांडली आहे. निवेदन सादर करताना कार्यकर्त्यांनी अत्यंत परगड शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची दुसरी महत्त्वाची मागणी आहे, भ्रष्टाचाऱ्यांना उमेदवारी देऊ नका. ज्या विद्यमान नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत, ज्यांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यांना पुन्हा तिकीट देऊन पक्षाने स्वतःचे नुकसान करू नये. इतकेच नाही तर राजकारणात गद्दारीला माफी नसते, हेच तत्व या कार्यकर्त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की ज्या नगरसेवकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट घेऊन पद भोगले, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मात्र पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांना पुन्हा संधी का द्यायची? ज्यांनी कठीण प्रसंगी पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी छुपे कारस्थान रचले, विरोधी पक्षाला मदत केली, अशा लोकांना पुन्हा उमेदवारी देणे म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे अशा घरभेदी नगरसेवकांना या निवडणुकीत उमेदवारी मिळू नये अशी अत्यंत आग्रही मागणी ॲडव्होकेट अमित दुसाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. मित्रांनो, या निवेदनातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा मुद्दा म्हणजे विचारधारेची लढाई केवळ निवडणूक येण्याची क्षमता आहे म्हणून बाहेरच्या पक्षातील लोकांना पक्षात घेतले जाते, त्यांना नगरसेवक केले जाते. पण प्रश्न असा उरतो की ही मंडळी खरोखरच पक्षाच्या मूळ विचारांची जुळलेली आहे का? याचे एक जळजळीत उदाहरण कार्यकर्त्यांनी निवेदनात दिले आहे. संघाची शाखा ही सहसा एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा ओपन प्लेसमध्ये भरते. शाखा म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर तो संस्कारांचा वर्ग असतो. पण दुर्दैवाने पक्षाचाच, ज्याला आपण भाजपाचा नगरसेवक म्हणतो, तो जर या शाखेला विरोध करत असेल तर होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. तक्रारीनुसार पक्षाचाच एक नगरसेवक ओपन प्लेसच्या गेटला कुलूप लावून ठेवतो. एवढंच नाही तर वारंवार मागणी करून ही गेटच्या कुलपाची चावी देत नाही, जेणेकरून तिथे शाखा भरू नये. जर खुद भाजपच्या तिकिटावर निवडून आलेला नगरसेवक संघ परिवाराला विरोध करत असेल तर त्याच्या कमळ चिन्हावर निवडून येण्याचा काय अर्थ उरला मित्रांनो? हा थेट प्रश्न या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विचारला आहे. ज्यांना संघाचे महत्त्व कळत नाही, जे हिंदुत्ववादी विचारांचा सन्मान करत नाही, ज्यांना फक्त पैसा किंवा ताकद आहे म्हणून पक्षात घेणे आणि डोक्यावर बसवणे किती योग्य आहे. यामुळे मूळ संघटनेची ताकद वाढवण्याऐवजी ती कमीच झाली आहे अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी फक्त एका व्यक्तीची नाही, तर पक्षाच्या जडणघडणीत ज्यांनी स्वतःला झोकून दिले अशा अनेक जुन्या जाणत्यांची आहे. हे निवेदन देताना जे शिष्टमंडळ उपस्थित होते त्यांची नावे पाहिली तरी तुम्हाला या मागणीचे गांभीर्य लक्षात येईल.
यावेळी निवेदन सादर करताना ॲडव्होकेट अमित दुसाने यांच्यासोबत ॲडव्होकेट योगेश एवंदे, निलिमा व्होरा, दिनेश पारख, विजय सिंह सिसोदिया, श्याम पाटील, नंदू ठोंबरे, वैभव दुसाने, प्रदीप जाधव, समाधान पाटील आणि योगेश गोसावी उपस्थित होते. ही ती मंडळी आहे ज्यांनी कधीही पदाची लालसा न ठेवता केवळ विचारधारेसाठी आणि पक्षासाठी काम केले. आज जेव्हा ते एकत्रितपणे आमदार अनुप अग्रवाल यांच्या समोर उभे राहतात, तेव्हा नेतृत्वालाही यावर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. त्यांची साधी अपेक्षा आहे, उमेदवारी देताना फक्त आर्थिक निकष म्हणजेच पैसा पाहू नका, तर उमेदवाराची पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा सुद्धा तराजूत तोलला गेला पाहिजे. निवडणुकीच्या राजकारणात विनेबिलिटी म्हणजेच निवडून येण्याची क्षमता महत्वाची असते, हे कोणीही नकारू शकत नाही. पण विनेबिलिटीच्या नादात जर क्रेडिबिलिटी म्हणजेच विश्वासार्हता गमावली तर पक्षाचे भविष्य धोक्यात येते. इतर पक्षातून आलेली लोक ज्यांना इन्कमिंग म्हणतात ती तात्पुरती फायद्याची ठरू शकतात, पण जेव्हा वादळ येतं तेव्हा झाड आपल्या मुळांच्या जोरावरच उभं राहतं. आणि पक्षाची ही मुळं म्हणजेच हे जुने कार्यकर्ते आहेत. जर फांद्यांच्या ओझ्याखाली मूळ तुटली तर झाड उन्मळून पडायला वेळ लागत नाही. त्यामुळे आमदार अनुप अग्रवाल आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या निवेदनाची दाखल कशी घेतात? भ्रष्टाचारी आणि गद्दारांना बाजूला सारून निष्ठावंतांना संधी देतात का, की पुन्हा एकदा पैशाच्या जोरावर तिकीट वाटप होतं? हे पाहणं आगामी काळात उत्सुकताचं ठरणार आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.